त्यांना कळून आलं की आपली भाषा जी आहे मराठी, ही भाषा यावनी भाषेत लुप्त होत चाललेली आहे. म्हणून त्यांनी रघुनाथपंत हणमंत्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं आपली भाषा लुप्त होतीये. रघुनाथपंत हणमंत एक वकील होते, फार उत्कृष्ट वकील होते. फॉरेन अफेअर्स हे शिवाजी महाराजांचे सगळे बघायचे ते त्याच्यात, मिनिस्टर फॉर या सगळ्या काय. पण त्यांना बोलावलं आणि सांगितलं की भाषा आपली लुप्त होतीये, तर तुम्ही त्या यावनी शब्दांना पर्यायी प्रतिशब्द काढा. म्हणून धोंडीराज लक्ष्मण व्यास याला बरोबर घेऊन 1400 शब्दाची डिक्शनरी निर्माण केली, ज्याला राजकोश असं म्हणतात. किल्ला आपला शब्द नाही, अरेबिक येतो कला, त्याला म्हणून शिवाजीराजांनी दुर्ग, खंदक त्याला परिखा, रेवणी याला परिखा, वलयम, बालाई किल्ला, बाला म्हणजे वरचा, तर त्या बालाई किल्ल्याला आदित्यका असं त्यांनी नाव दिलेलं आहे. माची असते त्याला उपत्यका. ही सगळी नावं वेगवेगळी शिवाजी महाराजांनी डेफिनेशन्स ते तयार केल्या. 1400 शब्दांचा कोश निर्माण केला. कोश निर्माण करणारे शिवाजीराजे पहिले आहेत. एवढंच नव्हे, त्यांनी बाळाजी आवजीला बोलावलं, बाळाजी आवजीचं, आणि त्याला सांगितलं की आपले पत्रांचे प्रकार किती आहेत, म्हणजे खुर्दखत आहेत, कौलनामे आहेत, मजरनामे आहेत. तो म्हणाला 80 प्रकार आहेत. ते म्हणाले सगळ्याचे मायने लिहा. आता शिवाजी महाराजांची पत्र कशी जायची माहिती आहे का? अतरक्त खाने राजश्री शिवाजीराजे दाम दौलत हो व ब जानिब कारकुनान हाल व इस्तकबाल बिदानत की शूरसन सभा अरबैन व हाल. काही कळते का बघा? काय कळणार नाही. इज्जत व रफत, दस्तगाव, शुजात व शामत, इंतिबा व इकबाल व इजलाल, हमरा, सैद आजम, सैद सुलतान, अज ई शिवाजी राजा, सलाम सलामती, अंजाम, मोहवल, मुराद, काही कळणार नाही. पण जेव्हा हे ट्रान्सफॉर्मेशन घडवलं, त्यांनी मायने काढले, त्याला स्वस्ती श्री राज्याभिषेक शोक 3 नलसंवत्सर वैशाख बहुल द्वितीय इंदू आसरे ये दिनी क्षत्रिय कुलावतंस श्री राजाशिव छत्रपती यांनी आज्ञा केली ऐसी जे, अशी पत्र जायला लागली. काहीतरी कळण्या इतपत जायला लागली म्हणजे त्याच्यात. पण हे ट्रान्सफॉर्मेशन करणं, आणि आता ओरडतायत लोक, ही तर शिवाजी महाराज इथंच झाले ना, शिवाजी महाराजांनी आपली भाषा जगवली ना सगळ्याच्यातनं, आणि आता मराठी शाळा ओस पडत चाललेल्या आहेत त्याच्यात, रोज काहीतरी चाललंय.